आमचा नेता यंदा उभा इलेक्शनला लक्ष असू द्या. कुठल्याच कामाचं टेन्शन घेऊ नका अजिबात. कधी पण फोन करा. नेम्या रातचा इथं हजर आहे. तुम्हाला कसलीच कमतरता जाणवणार नाही. आणि माझे कार्यकर्ते एकनिष्ठ कार्यकर्ते सगळी. अहो तुम्हाला आमच्या नेत्यापर्यंत जायची गरज नाही. कधी पण फोन करा. त्याच्या अगोदर आम्ही हजर आहे इथं. हा असे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणतात आम्हाला. माझं निवडणूक चिन्ह आहे अँब्युलन्स. अँब्युलन्स दिसली की लगेच बटन दाबायचं. मामाश्री आपलं चिन्ह पोच करा त्यांच्याकडे. दुनिया है काला बाजार, ये पैसा बोलता है. हे आपलं निवडणूक चिन्ह आहे. अरे येऊन येऊन येणार कोण? अण्णा कदमशिवाय आहेच कोण? पॉवरफुल पिंटू भाई राम राम. राम राम. उभा आहे इलेक्शनला लक्ष असू द्या. कधीही काळ्या रात्रीची गरज पडू द्या. फक्त फोन करा. दुसऱ्या मिनिटाला हजर आहे. विरोधक घेऊन काय बी सांगतील. अजिबात ऐकायचं नाही. आपण कामाचा पट्टी आहे. आपल्या निवडणुकीचं चिन्ह आहे ट्रॅक्टर. दिसला ट्रॅक्टर की दाबायचं बटन. एक फोन केला तर माझ्या आधी माझे कार्यकर्ते हजर असतील. आईला सगळं झालं खरं, पण ह्या कार्यकर्त्यांना कुठेतरी बघितलं का वाटते मला. मामाश्री ओळखलं का आपल्या ह्यांनी? ए मयूर काय तर डोकं चालवलं का? थांब जरा थांब. आपलं चिन्ह पोच करा त्यांच्या. ये पैसा बोलता है, ये पैसा बोलता है. हे आपलं निवडणुकीचं चिन्ह आहे. लक्षात असू द्या. लय बाबाटा करू नका कार्यकर्त्यांचा. तुमच्यासाठी 2 नोटा जास्त टाकल्यात त्यात. कसे आम्हाला फिरायला लागतं प्रत्येक नेत्या बरोबर. दोन्ही डगरी हात ठेवायला लागतो. कधी इकडचं येतो कधी तिकडचं येतो. जिकडे बोलाल तिकडे चांग भलं. चला पिंटू भाई असू दे लक्ष. येऊन येऊन येणार कोण? पॉवरफुल यार काय दादा ही? अरे ते आता प्रचारात आली ती पाकिट देऊन गेलेत. हे यार दादा काय आहे? पैशा पायी लोकशाही विकत चालली. देशाचा विकास व्हाय ना आणि तू पैसे घेतोय. अरे दादा काहीतरी वाटलं पाहिजे तुला. अरे ह्या अशा भ्रष्ट राजकारण्यांमुळे आपला देश मागे राहिलाय. देशाचा विकास होत नाहीये आणि तुम्ही हे असे पैसे घेऊन त्यांच्याकडे गुलाम होताय त्यांचे. अरे जरा स्वतःचा स्वाभिमान जागा ठेवून मतदान करा. पैशाला बळी पडून मतदान करू नका. मतदार विकला जातोय. लोकशाही संपत चालली चक्क देशातून आता. अरे असे पैसे घेऊन कुठे मतदान करतात का? अरे उमेदवार तो निवडायचा जो कधी पैसे वाटत नाही आणि लोकांचा जनकल्याणाचा विचार करतो. जो उमेदवार इलेक्शन मध्ये पैसे वाटणार नाही ना अशा उमेदवाराला मतदान कर. लका एवढं चांगलं सांगून पण तुम्हाला मारलं. अरे तू काय म्हणला? आपल्या भागात जो पैसे वाटणार नाही अशा माणसालाच निवडून द्यायचं, बरोबर आहे? हो. आपल्या भागात उमेदवार किती उभे आहेत? 2. दोघं पण पैसे वाटतात. आता कोणाला मतदान करू? हे सगळे उमेदवार सत्तेवर असतात त्यावेळेस कुठं जाता तुम्ही? ह्यांच्याकडे पैसा वाटायला येतो कुठून ह्याचा कधी विचार केलाय का तुम्ही? अरे आणि आता मतदान जवळ आलं की चांगलं सुटता. पैसे घेऊ नका, लोकशाही संपली, अमुक झालं तमुक झालं. त्यावेळेस नाही कळत का तुम्हाला ह्या गोष्टी? अरे ह्यांचं कार्यकर्ते तरी ह्यांच्या बरोबर आहेत का? सकाळी एका भर तर दुपारी एका भर. अरे पैसे घेणं हे चुकीचं हे आम्हाला बी कळते की. आम्ही काय ह्यांच्या दारात जात नाही मागायला. ते घेऊन येते तिथं वाटायला. आधी त्या 5 वर्षात तिथं बघा कुणी कुठले पैसे कमावलेत आणि मग इथं मतदाराच्या दारात या पैसे घेऊ नका म्हणायला. बात तो सही है. दादा मग आता रेट काय चाललाय? तुझ्या तर आता आयो रे मा.